पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात मुंबईत द्विपक्षीय चर्चा. भारत फ्रान्स विशेष जागतिक धोरणात्मक सहकार्य स्थापनेची घोषणा. 21 दस्तऐवजांवर स्वाक्षऱ्या. जागतिक स्थैर्यासाठी भारत फ्रान्स सहकार्य हे सामर्थ्य असून संयुक्त विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मानवी विकासाला गती देईल. पंतप्रधानांचं संयुक्त पत्रकार परिषदेत प्रतिपादन. भारत हा फ्रान्सचा अत्यंत विश्वासार्ह भागीदार. उभय देशातील संबंध हे विश्वास, खुलेपणा आणि महत्वाकांक्षेवर आधारलेले. इमॅन्युएल मॅक्रॉन. फ्रान्सच्या सहकार्यानं भारतात कर्नाटकमध्ये स्थापन झालेल्या हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनचं पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी केलं उद्घाटन. भारत आणि फ्रान्स यांच्या संरक्षण मंत्र्यांच्या सहअध्यक्षतेखाली बंगळुरू इथं 6वा वार्षिक संरक्षण संवाद. संरक्षण सहकार्य कराराचं आणखी 10 वर्षांसाठी नूतनीकरण. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या हस्ते भारत फ्रान्स नवोन्मेष वर्षाचं उद्घाटन. मानवतेच्या कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर उभय नेत्यांनी दिला भर. AI इंडिया इम्पॅक्ट शिखर परिषदेसाठी जगभरातून भारतात आलेल्या नेत्यांची आणि उद्योग धोरणांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार भेट. व्यावहारिक आणि लोककेंद्रित धोरणांमुळे भारत हा जगाचा विश्वासार्ह भागीदार. अलीकडे झालेले व्यापार करार हे भारताच्या वाढत्या आर्थिक आत्मविश्वासाची साक्ष. एस जयशंकर. हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कृती आवश्यक असून मुंबई क्लायमेट वीक त्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची CBI चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. आणि राज्य शासनाचे मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण तर विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी यांना जाहीर. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो.